ब गटातनं नाझिया समीर पंजाबी या ताई उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत आणि याच ताई आज आपल्याला पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत आणि त्यांचे पती समीर पंजाबी. सर आणि मॅडम, तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करते. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. नमस्ते. थँक्यू पुणे लोक आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल, आणि तुमचं काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे सगळ्या वर्ल्ड मध्ये. थैंक यू सो मच. थैंक यू पुणे लोक टीम कि आपने हमें इधर बुलाया और आपकी जो ग्राउंड रियलिटी जो चल रही है, ग्राउंड चेक जो चल रहा है हमारे वार्ड में या आजू बाजू के वार्ड में, आप एकदम क्लियर और नॉन बायस पिक्चर बता रहे हैं, जिससे कि पब्लिक को भी समझ में आ रहा है क्या क्या किया है, क्या हुआ है और क्या दिक्कतें हैं. और हमको आपकी जो काम करने की जो ग्राउंड लेवल की टीम है, वी रियली अप्रिशिएट देम. दे आर डूइंग अ गुड जॉब. थँक्स अ लॉट. पुणे लोकचं काम जसं तुम्ही म्हणालात की अगदी आम्ही सुस्पष्ट आणि खरापणाच आम्ही कायम दाखवत असतो आणि यापुढेही आमचं हेच काम असणार आहे. पुणे लोक आणि सच्चाई हे दोन समीकरणं कायम सोबत असतील. मॅम, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे, राजकारणामध्ये उतरण्यामागचं तुमचं नेमकं कारण काय आहे? आम्ही सोशल वर्क मध्ये आहोत 2012-2013 पासून. पण सोशल वर्क करताना आम्हाला काही प्रश्न असे आलेत की ज्यांचे उत्तर आमच्याकडे नव्हते. म्हणजे आम्हाला एक लेवल अप जावं लागेल असं आम्हाला वाटलं की आता आपल्याला राजकारणात उतरावं लागेल आणि त्यासाठी सोशल वर्क पुढे घेऊन जायचं आहे आणि लोकांची सेवा एक स्टेप पुढे जाऊन करायची आहे. म्हणून आम्हाला राजकारणात यावं लागलं. जैसे कि हमारे एनजीओ है बहुत सारे और फोरम्स वगैरह है. तो अगर आप एनजीओ या फोरम से सोशल वर्क कर रहे भी हो, तो अगर आपको सिस्टम को चेंज करना है तो यू विल हैव टू बी इन द सिस्टम. बिकॉज अगर आप सिस्टम में नहीं हो और आप दूसरे के भरोसे पे कर रहे हो, सो दे विल नॉट सपोर्ट यू दैट मच एंड यू कैन नॉट मेक मच चेंज इन द सोसाइटी. सो इफ यू वांट टू मेक गुड चेंज इन द सोसाइटी, आप सोसाइटी को एक अपलिफ्ट करना चाहते हो, तो आपकी सोच वाला बंदा सिस्टम में होना चाहिए या आप खुद होना चाहिए. तो हमने ये जो मौका अभी हमें मिला, तो हमको ऐसा लगा कि हम हर बार दूसरों को हेल्प करते, इस बार खुद क्यों नहीं ट्राई करते. बिकॉज व्हाट हैपेंस इज लाइक, आपका जो विजन है, आपका विजन अलग है, मेरा अलग है, इनका अलग है. हम तीनों का विजन कॉमन नहीं हो सकता. सो इस बार हमने बोला कि हम खुद ट्राई करेंगे एंड वी विल गेट द चेंज डन. दैट्स व्हाई वी आर इन द पॉलिटिक्स. सर, तुम्ही जसं म्हणालात की अगदी आपल्याला काहीतरी चेंज करण्यासाठी आपण दुसऱ्यांवर डिपेंड न राहता आपण सिस्टीम मध्ये पाहिजे. तर तुम्हाला याच्या आधी असा काही अनुभव आला आहे का की आपल्याकडे पद नाहीये, नगरसेवक पद नाहीये आणि म्हणून कोणतं काम म्हणजे तुम्ही जे आता धुरा सांभाळण्यासाठी तुम्ही पुढे पाऊल टाकत आहात, जे समाजसेवा करत आहात, कोणतेही काम करण्यासाठी तुम्हाला अडचण आलेली आहे का? भरपूर अडचणी येतात ताई. कारण की कसं आहे, जसं का आता बेसिक जे आमच्या कोंडव्यामध्ये, कोंडव्या प्रभाग क्रमांक 19चा जे मी इश्यूज सांगतो, जसं रोडचे झाले, गटर झाले, डीपी रोड झाले, कचरा झालं, पाणीचा प्रॉब्लेम झालं. तुम्ही एक सोशल वर्कर म्हणून फोन केलं अधिकाऱ्याला तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत नाही. पण एखादा पदवाला माणूस, नगरसेवक असू द्या, कोणता पदवाला माणूस जेव्हा कॉर्पोरेशन मध्ये जाऊन हक्काने जेव्हा अधिकाऱ्यांसोबत बोलतो, हक्काने अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करतो, तर रिस्पॉन्स फास्ट होतो आणि काम लवकरात लवकर कम्प्लीट होऊन जातो. मॅम, मला तुमचा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. एक महिला म्हणून तुम्ही जेव्हा राजकारणामध्ये उतरता तेव्हा तुम्हाला तुमच्या पतीचा तर निश्चित 1001% सपोर्ट आहेच, पण तुमच्या समाजाकडून किंवा तुमच्या घराकडून कसा तुम्हाला सपोर्ट मिळालेला आहे? खूप चांगला सपोर्ट आहे. म्हणून तर आज मी इथे आहे आणि मी बॅलेट पेपरवर आहे. फ्रेंड्स असो, नातेवाईक असो किंवा कम्युनिटीचे लोक, ते पण मला खूप सपोर्ट करतात. त्यांचं असं आहे की आमच्यातली एक महिला पुढे जात आहे आणि म्हणून आम्ही तुला सपोर्ट करतोय. तर ऑल बॅकग्राऊंड मधली लोक आमच्याकडे आहेत. असं नाही की फक्त हाय स्टॅटस वाली लोक आहेत. ग्राउंड लेवल वरची पण लोक जे आहेत ते आम्हाला सपोर्ट करतात की ताई तुम्ही पुढे जावा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. तर सपोर्ट तर भरपूर मिळालेला आहे आम्हाला. म्हणून एक एनकरेजमेंट पण आहे की हा काम आपण पुढे घेऊन जाऊया. मला पुणे लोकचा पण सपोर्ट लागेल, कारण की तुम्ही लोकांना रियालिटी दाखवता आहे आणि सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहात. याच्यावरूनच एक पुढचा प्रश्न असा असेल, पक्ष पहिला का जनता पहिली? जनता. कारण की जनता नसेल तर पक्ष नसेल असं आहे.
आता काय झालंय की आमचा जो AB फॉर्म आहे तो एक्सेप्ट झालेला आहे आणि काल म्हणजे 1 तारखेला आरो म्हणजे रिटर्निंग ऑफिसर त्यांनी असं निर्णय घेतलेला आहे की जे चिन्ह आहे मशाल त्याचं डिसिजन ते उद्या घेतील 3 तारखेला. फक्त डिसिजन पेंडिंग आहे, म्हणजे आमचा फॉर्म एक्सेप्ट ही झालेला आहे, आम्ही त्यांच्या लिस्टमध्ये आहोत. फक्त सिम्बलचा डिसिजन उद्या आहे. आणि काही माजी MLA आणि काही वरचे पॉलिटिशियन्स जे आहेत त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली आहे की कोंडव्यामध्ये नात्यांमध्ये जरा दुरावा होत आहे, लोकांमध्ये भांडणं होत आहेत, लोकांमध्ये थोडी अनरेस्ट झालेली आहे आणि ते टाळण्यासाठी आम्ही स्वतःहून हा डिसिजन घेतला आहे की आम्ही मग इंडिपेंडंट कॅन्डिडेट म्हणून पण लढवणार. म्हणजे ते पण आम्हाला हे आहे, एक्सेप्टेबल आहे. फक्त आता उद्या जे डिसिजन येणार आहे 3 तारखेला त्याची आम्ही वाट बघतोय. त्यांची जी रिक्वेस्ट होती मोठ्या लोकांची, ती रिक्वेस्ट आम्ही त्या रिक्वेस्टचा मान ठेवलेला आहे आणि म्हणून आम्ही इंडिपेंडंट लढण्यासाठी पण तयार आहोत. म्हणजे तुम्ही सरळ सरळ असं म्हणत आहात की तुम्ही बंडखोरीला सुद्धा तयार आहात? ही बंडखोरी नाहीये बघा, राजकीय भाषेत बंडखोरी म्हणता येईल याला. बंडखोरी का नाहीये, कारण की आमचा फॉर्म सुद्धा एक्सेप्ट झालेला आहे. बंडखोरी फॉर्म सबमिशनच्या आधी असते. फॉर्म एक्सेप्ट झालेला आहे, फक्त आता हा डिसिजन पेंडिंग आहे की चिन्ह कुणाला. जर आम्हाला मशाल चिन्ह भेटलं तर वेल अँड गुड, आणि जर काही कारणावश, आता कारण तुम्हाला माहित आहे काय काय असू शकतात, जर नाही भेटलं तरीही आम्ही बॅलेट पेपर वरती आहोत आणि आमचं जे मेन लक्ष आहे ते डेव्हलपमेंट आहे. आम्हाला असं नाही आहे की ही पार्टी असेल तरच आम्ही लढू. आमचा मेन मुद्दा जे आहे ते कोंडव्याचं डेव्हलपमेंट आहे. म्हणून पार्टी ही असो किंवा आम्ही इंडिपेंडंट असो, मेन आमचा मुद्दा आहे की डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. आता ते डिसिजन उद्या येईलच, तुम्हाला कळेलच लवकरच. 3 तारखेला 11 वाजता ते डिसिजन येणार आहे. ओके. आज जर तुम्ही 19 प्रभागामध्ये इच्छुक नगरसेविका म्हणून उभ्या राहत आहात, तर या आधी पण महिला नगरसेविका म्हणून 2 नगरसेविका आपल्या वॉर्डला 19 नंबरच्या वॉर्डला मिळाल्या होत्या. पण एक महिला नगरसेविका म्हणून प्रभागामध्ये जे काम होणं गरजेचं होतं, अगदी बेसिक महिला स्वच्छतागृह सुद्धा तिथे उभारलेली नाहीयेत. तर तुम्हाला आज असं खरंच वाटतं का तुम्ही इथे बसलेला आहात तर तुम्ही त्या लायक आहात किंवा त्या योग्य दिशेसाठी तुम्ही पाऊल उचललेलं आहे आणि तुम्ही ते करू शकाल म्हणून? डेफिनेटली जे पण काम केलेले नाहीयेत, जसं की तुम्ही आता सांगितलं स्वच्छतागृह, तर महिलांसाठी एवढा मोठा कोंडवा आहे पण एकही स्वच्छतागृह नाही आणि आता स्पेस पण उरलेली नाही. कोंडवा ओव्हरक्राऊडेड झालेला आहे. पण बेसिक फॅसिलिटीज जसे की स्वच्छतागृह महिलांसाठी असायलाच पाहिजेत आणि त्या डायरेक्शन मध्ये आम्ही बेसिक पासून सुरू करू आणि त्या डायरेक्शन मध्ये आम्ही पुढे काम करत राहू. जसं तुम्ही म्हणालात की जागा नाहीये आणि प्रशासन गृह, पण मग ज्या आधी महिला नगरसेविका होत्या त्यांनी काहीच काम केलेलं नाहीये या 7 ते 8 वर्षामध्ये? काम बघा, जे झालेली पण आहेत ते काम इनकम्प्लीट आहेत. आता मी तुम्हाला जास्त नाही बोलणार, एखादा एक्झाम्पल देणार मी तुम्हाला. एक महिलांसाठी प्रसूतिगृह आहे कोंडव्यामध्ये. आता तिकडे आम्ही गेलो तेव्हा आम्हाला रियालिटी कळाली की तिकडे एकही प्रसूती ऑन रेकॉर्ड आजपर्यंत झालेली नाही. हॉस्पिटल म्हणजे काय, 24/7 असायला पाहिजे. तुम्ही जर आजारी पडला तर वेळ बघून पडता का आजारी? नाही. तिकडे 24/7 फॅसिलिटी नाहीये, तिकडे ऍडमिट होण्याची फॅसिलिटी नाहीये. फक्त जे काही थोडंफार आहे ते इट इज नॉट इनफ. नॉर्मल क्लिनिक जैसे चलता है वो, नॉर्मल क्लिनिक सारखं ते काम करतं. म्हणजे तुम्ही प्रसूतिगृह असं नाही लिहिलं असतं तरी चाललं असतं. तुम्ही फक्त हा एक महिलांसाठी क्लिनिक आहे
असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. तिकडे 24/7 फॅसिलिटी नाही आहे, कुणी ऍडमिट करू शकत नाही तिकडे. फक्त जायचं आणि मेडिसिन जी काय आहे ती घ्यायची आणि परत. सोनोग्राफी पण आहे तिकडे, पण आता तुम्हाला माहितीये की मेडिकल सायन्स किती पुढे गेलेला आहे आणि रोज काही ना काही वेगळं नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, नवीन ट्रीटमेंटची पद्धती येत आहेत. तर ते अपग्रेड काहीही झालेलं नाहीये, फक्त बेसिक आहे तिकडे आणि खूप काही करायचं राहिलेलं आहे तिकडे. चारी बाजूनी वॉल कंपाऊंड सुद्धा नाही त्याला, म्हणजे समोर दोन बाजू 3 बाजूनी आहे आणि पाठीमागचा तर वॉल कंपाऊंड पण नाही तिथं. इनकम्प्लीट, फक्त दाखवायसाठी स्ट्रक्चर रेडी आहे. म्हणजे फक्त निधी गोळा करण्यासाठी हे उभारलेलं आहे असं म्हणलं तर. टीम ग्राउंड रियालिटीवर जातीये. माझं एक रिक्वेस्ट असेल पुणे लोकला, तुम्ही एकदा ते हॉस्पिटलचं फक्त एक चक्कर मारून बघा तुमच्या कॅमेऱ्यावर. तुम्हाला प्रत्येक गोष्टी, तुम्हाला महानगरपालिका जेव्हा एक कम्प्लिशन, जेव्हा एक बिल्डिंग उभारतीये, कोणतीही बिल्डिंग, तर त्याला कम्प्लिशन साठी काय नॉर्म्स असतात, फायर असेल, वॉल कंपाऊंड असेल, सगळं, तर ते सुद्धा झालेलं नाही तिथं. तुम्ही जाऊन तिथे एकदा बघितलं ना, तुम्हाला क्लिअर पिक्चर भेटणार त्याचा. नाही, आमचे रिपोर्टर कंटिन्युअसली जातच असतात आणि खरी बाजू तुम्ही सांगण्यापेक्षा जास्त जनतेला आमचे रिपोर्टर त्या लोकेशनला जाऊन नक्की सगळ्या सर्वे सांगतीलच. मॅम, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, जे नगरसेवक होते किंवा नगरसेविका होत्या, त्यांनी त्या पदाचा कधी दुरुपयोग केला असं तुम्हाला चित्र दिसलेलं आहे का? जनता सांगू शकेल की त्यांनी दुरुपयोग केलाय की सदुपयोग केलाय. आता पास्ट मध्ये बघण्यात काही पॉइंट नाहीये. इलेक्शन आपल्या समोर आहेत, खूप थोडे दिवस राहिलेले आहेत. लोकांना माहित आहे काय झालेलं आहे आणि काय नाही झालेलं आहे. ती रियालिटी परत परत सांगून उपयोग नाहीये. ते पास्ट आहे. आता आपल्याला फ्युचर मध्ये काय काय होऊ शकतं ते बघायचं आहे आपल्याला. तर मी पॉझिटिव्हिटी मध्ये बिलीव्ह करते. पास्ट नगरसेवकांनी आणि नगरसेविकांनी काय केलं आणि काय नाही केलं त्यावरती चर्चा नको. आपण पुढे जाऊया आणि पुढचं डेव्हलपमेंट काय होऊ शकतं ते आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करूया त्यावरती. हो, बरोबर आहे मॅम तुमचं, की आपण पास्ट न बघता फ्युचर बघू. पण एक जर आज तुम्ही नगरसेवक म्हणून तिथे उभं राहणार आहात, तर तुम्हाला लोकांना विश्वास संपादन करणं पण गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही आधीचे कामं, त्यांनी न केलेली कामं जोपर्यंत तुम्ही विश्वास दाखवणार नाहीये की बाबा या नगरसेवकांनी हे काम केलेलंच नाहीये आणि मी आता हे काम करणार आहे, तर तुमच्याकडे लोक तो विश्वास घेऊन येणार नाहीत ना. बघा, आता आपण डिस्कस केलं त्यामध्ये हॉस्पिटल झालं, स्वच्छतागृह झाले, प्लेग्राऊंड नाहीये. चिल्ड्रन्स प्लेग्राऊंड मिसिंग आहे. मग ती एक भाजी मंडी केली होती, ती पण आतापर्यंत फुल्ली ऑपरेशन मध्ये कधीच आलेली नाही, ऑपरेशनल नाहीये भाजी मंडी. आणि अजून बघा तुम्ही डीपी रोडचा तो प्रॉब्लेम ते तर चालूच आहे, ते एक राहिलेलं आहे. अजून असे बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. तर ते प्रॉब्लेम्स आम्हाला प्रायोरिटी बेसिसवरती ऍड्रेस करावे लागतील. बेसिक पासून सुरू करायचं आणि मग पुढे काय वेल अँड गुड होऊ शकतं त्यामध्ये ते आपल्याला बघायचं आहे. आमचं जे विजन आहे ना ताई, ते कसं आहे का, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पहिले तुम्ही प्लॅन करायला लागेल तुम्हाला. कारण की आता प्लॅनिंग काहीच नाही. तुम्ही कधी बघितलं आपला एरिया, तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही. पहिले जे वॉर्ड होता, समजा ज्योती चौक पासून काले पडल पर्यंत होता आणि त्या बाजूचा भाग तिथं होता, ज्योतीपासून वरचा कोंडवापर्यंत होता. तर तुम्ही पहिले पण बघितलं तर पहिले पण तिथं एकही टॉयलेट नव्हतं. बसस्टॉपचे जे कंडिशन्स आहे ते खूप खराब बसस्टॉपची कंडिशन आहे. जे आपले मुलं, लेडीज, जे लोक बसने ट्रॅव्हल करतात, तुम्ही बसस्टॉपची परिस्थिती तिथं बघितलं तर तुम्हाला वाटेल का हे काय आहे. तर आपण बेसिक जे आहे पहिले बेसिक सगळं क्लिअर करून घेऊ, जेणेकरून जे लोक राहतात त्यांना पण दिसायला पाहिजे का हा काहीतरी काम होतोय, काहीतरी चांगलं होतोय. आणि जसं तुम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर स्टँड केलं तेव्हा लोकांना आपोआप समजणार का बाबा काम होतोय आणि काम चांगलं चालणार. मॅम, जेव्हा कोंढव्यामध्ये आमचा सर्वे चालू होता तेव्हा सर्वसामान्य जनता, अगदी भाजीवाले, व्यावसायिक, अगदी सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकांच्या भेटीगाठी रिपोर्टरने घेतलेल्या आहेत. तर आम्हाला खूप साऱ्या तक्रारी आलेल्या आहेत की यांच्याकडे पदं असताना किंवा यांच्याकडे एवढे पैसे असताना सुद्धा भाजीवाले झाले, छोटे दुकानदार झाले,
यांना बिलं मिळालेली नाहीयेत. बिलं इन द सेन्स आज माझ्या घरी भाजी घेऊन जायची आहे, 500 रुपये नाही दिले, 1000 रुपये नाही दिले. तर याचं काय चित्र आहे? अशी कोणते तुमच्या सर्व एरियामध्ये कुठल्या असे पद असलेले लोक असे फिरतात? हे बघा, हे जे तुम्ही म्हणतात ना का भाजी घेऊन जातात आणि पैसे देत नाही, हे दमदाटीचे लोक असतात. समजा यांच्याकडे पद असेल, नगरसेवक असेल किंवा नाही कोणताही पद असेल, हे खूप चुकीचं आहे. आणि जे गरीब आहे, जे बिचारा पोट भरतो, रस्त्यावर लावतोय, त्याला आता जसं मॅडमनी म्हणलं का आपल्याकडे भाजी मंडई झालेली, हे सगळं अतिक्रमण कॉर्पोरेशननी हटवायला पाहिजे. पहिले तर रस्ते सगळे मोकळे करून घ्यायला पाहिजे. रस्त्यावर व्हेजिटेबल फ्रुट्स वगैरे जे आहे ते विकायला नाही द्यायला पाहिजे. त्यांना प्रॉपर एक व्हेजिटेबल मार्केटमध्ये बसवायला पाहिजे. आणि जे पावती वगैरे आहे ते कॉर्पोरेशननी घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही इलिगल काम नाही करणार तर तुम्ही कुणाशी घाबरणार नाही. आता जेव्हा ते गरीब माणूस पण इलिगल काम करतो तर त्याला पण भीती आहे का मी हे नगरसेवकाला कधी भाजी नाही दिली तर उद्या हे अतिक्रमणवाल्याला बोलून माझी गाडी घेऊन जाणार. तर चूक दोघांची आहे. इथं काय करायला पाहिजे, जेवढे आपले एम्युनिटी स्पेस उरलेले तिथं भाजी मंडई, जसं शिवाजी मार्केट होता, जसे आपण लहान होतं आपले पेरेंट्स आपल्याला शिवाजी मार्केटला घेऊन जायचे खरेदी करायला, तसंच इथं आपण असे व्हेजिटेबल मार्केट, मीट मार्केट, फिश मार्केट, हे असे मार्केट्स उभं करू का लोकांना आपण ते अलॉट करू फ्री ऑफ कॉस्ट. जे कॉर्पोरेशनचा चार्ज असेल ते तुम्ही भरा आणि क्लीन आणि अपग्रेडेड हायटेक मार्केट्स ओपन करू. तर लोकांना पण चांगलं वाटेल का बाबा मी मार्केटमध्ये जाऊन खरेदी करी आणि त्यांच्यावर पण अन्याय नाही होणार, कोणी त्यांच्याकडून पैसे नाही घेणार. आता जे तुम्ही म्हणतात का लोक भाजी घेऊन जाताना पैसे नाही घेतात, हे खूप चीप लोक आहे आणि अशी लोकांना काही गरज नाही आपले सिस्टम मध्ये राहायला. बरोबर आहे. सर, कोंढवामध्ये बघितलं तर खूप गुन्हेगारी, खूप बेकायदेशीर बांधकाम, या सगळ्यांचं गणित आणि समीकरण म्हणलं तर ते कोंढव्यापर्यंतच येऊन ठप्प होतं. आणि जास्तीत जास्त 19 वॉर्ड मध्ये जास्त हायलाइट्स होतात. तर या सुरक्षिततेसाठी तुमच्याकडे काही पुढचे नियोजन आहेत का, किंवा तुमचे काही विजन्स आहेत का? युवकांचं म्हणा किंवा सुरक्षितता, महिलांच्या सुरक्षितता, याचे विजन्स काय आहेत तुमच्याजवळ? आमचे जे कमिशनर साहेब आहेत, महापालिकेचे कमिशनर साहेब आता नवल किशोर सर जे आहे ते खूप पॉझिटिव्ह आहे आणि खूप ब्रॉड माइंडेड आहे. ते स्वतः येतात. आमचं जे फोरम आहे पारगेनगर पीपल्स फोरम म्हणून आमचं एक फोरम रजिस्टर्ड फोरम आहे. आम्ही भरपूर वेळ त्यांच्याशी भेटलो आणि जेव्हा आमची त्यांच्याशी चर्चा झाली तर ते खूप ब्राईट आणि विजन वाले कमिशनर आहे. तर त्यांना काय करायला लागेल, आपल्याला आपली एरियाचं जे ग्राउंड रियालिटी आहे ते त्यांना दाखवायला लागेल आपल्याला. आणि राहिली गोष्ट क्राईमची, तर आपले कमिशनर ऑफिसचे जे पोलीस कमिशनर आहे त्यांनी आपले भागात आता कुमार घाडगे सर म्हणून जे आलेले PI, सिनियर PI, ते खूप स्ट्रॉंग आहात आणि त्यांना फक्त कॉल केलं तर त्यांचा क्विक रिस्पॉन्स टाइम हार्डली 5 to 10 मिनिट्स मध्ये त्यांची टीम येतात. तर ते खूप, आता तुम्ही कधी बघितलं असेल 3 महिन्यापूर्वीचा जे भाग आणि आत्ताचा भाग, ते खूप चेंज झालेला आहे, भरपूर चेंज झालाय. अजून जेव्हा आम्ही जिंकून येणार तर आम्ही अजून कमिशनरला रिक्वेस्ट करून लेटर्स देऊन जे काय जॉईंट्स वगैरे असेल, नाकाज असेल, ते आपण अजून त्यांच्याकडून मागून घेऊ कोंढव्याला सेफ अँड सिक्युअर करायसाठी. महिलांची जी सेफ्टी ते तुम्ही विचारलं मला. आता मी तुमच्याच एक इंटरव्ह्यू मध्ये एखादा बोलताना पाहिलं होतं की कोंढव्यामध्ये रात्री 2 वाजेपर्यंत दुकानं उघडी असतात आणि म्हणून लेडीज सेफ आहेत. तर फक्त दुकानं 2 वाजेपर्यंत ओपन आहेत म्हणजे हे नाही की लेडीज सुरक्षित आहेत. लेडीजचं सुरक्षा आणि टायमिंग, जे दुकान चालू असतात, दुकानामध्ये कोण बसतं रात्री? जे नॉर्मल सोफिस्टिकेटेड लोक आहेत ते 2 पर्यंत दुकानामध्ये बसत नाही. तर लेडीज सुरक्षित आहेत असं म्हणता येणार नाही. लेडीज सुरक्षासाठी अजून आपल्याला काम करायचं आहे आणि पुढेही ते आमचं एक विजन राहणार आहे की लेडीज साठी काम करायचं आहे, प्लस युथ साठी. आता तुम्ही बघा, काउन्सिलिंग सेंटर्स नाही आहेत कोंढव्यामध्ये, तर आम्हाला असे काउन्सिलिंग सेंटर्स पाहिजे ज्यामध्ये लेडीज आणि मुलांची काउन्सिलिंग आम्ही घेऊ. आणि आमच्यात एक म्हण आहे कि दीन और दुनिया को साथ लेके चलना पड़ता है तो ही वो इंसान कामयाब होता है. तो दीन इज योर रिलीजन और दुनिया, ये जो दुनिया है, तो हमें ऐसा कुछ करना है कि जो हमारी आने वाली पीढ़ी है, जो हमारा यूथ है,
वो दीन और दुनिया को साथ लेकर चले, तभी वो कामयाब हो पाएंगे। क्योंकि क्या हो रहा है, अभी सिर्फ दुनिया के पीछे जो भाग रहे हैं उनको कोई ऐसी चीज नहीं मिल रही है जो उनको गलत काम करने से रोक सके। आज आप देख रहे हो कि कोंडवा में ड्रग्स का बहुत ज्यादा साम्राज्य फैल रहा है, तो हमें कुछ ऐसे काउंसलिंग सेंटर्स स्टार्ट करने हैं जहां पर ये जो हमारे यूथ है, युवा पीढ़ी है, उनको हम दीन और दुनिया दोनों से जोड़कर रख सके। ये एक मेरा विजन है और ये मैं इंशाल्लाह ये मैं पूरा करना चाहूंगी। माझा एक छोटा प्रश्न आहे. असं खूप म्हणतात की जेव्हा महिला नगरसेविका म्हणून उभी राहते किंवा पद निवडून येतं, तर त्याचे सगळे धागेदोरे आणि त्याची सगळी धुरा त्यांचे पती किंवा फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये सांभाळले जातात, किंवा या फक्त कठपुतल्या म्हणून चालवल्या जातात आणि सगळे निर्णय आणि सगळे हे फॅमिली बॅकग्राऊंड मधनं घेतले जातात. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? बघा, गायडन्स तर यांचं असणारच आहे, पण मी एक इंडिपेंडेंट महिला आहे. मला असं I can't be controlled by anybody to that extent. तो मेरे पर्सनल भी मेरी एक पर्सनालिटी है, मेरे खुद के कुछ विचार है, तो मैं किसी के हाथ की कठपुतली डेफिनेटली नहीं हूँ। और आप देखोगे आपके पास अब तक कितनी महिला कैंडिडेट्स आई है, आपके पास ऑलरेडी नंबर होगा, ठीक है? तो आप देख सकते हो कि कोंडवा में से कौन कौन आया है। तो अगर मुझे कठपुतली ही बनना होता तो मैं आज यहाँ नहीं होती, सिर्फ ये आज यहाँ होते। तो डेफिनेटली दैट इज नॉट ट्रू अबाउट मी। नाही, आणि एक महिला म्हणून स्वतंत्र व्यक्ती राहणं हे खरंच खूप काळाची गरज आहे. आणि राजकारण हे अशी जागा आहे की जिथे स्वतंत्र विचार घेणं खूप गरजेचं आहे, आवाज उठवणं गरजेचं आहे, आणि महिला म्हणून मागे न पडता मुव्ह आणि खूप नेतृत्व गाजवणारी व्यक्ती तिथे पाहिजे. तर ते तुमच्यामध्ये नक्कीच आहे. आणि एक छोटासा आपण खेळ खेळूयात, रॅपिड फायर म्हणून. तर आहात का तुम्ही रेडी? शांतता की संघर्ष? शांतता की संघर्ष? संघर्ष. का? कारण की शांतता भंग होऊ नये म्हणून संघर्ष करावा लागतो. पण मग संघर्ष केल्यावर शांतता भंग होणार नाही का? शांततेपूर्वक संघर्ष, असं मी सांगू शकते. समेट की सामना? समिट की सामना. सामना. स्किप. संविधान की सत्तेचा दबाव? संविधान. संविधान. स्त्री म्हणून सहन करणं की नागरिक म्हणून लढणं? नागरिक म्हणून लढणं, डेफिनेटली. राजकारण बदलायचं की राजकारणात टिकायचं? राजकारण बदलायचं, कारण की टिकणं हे गरजेचं नाहीये. जे रॉंग गोष्टी आहेत ते बदलून आपल्याला पुढे जायचं आहे. राजकारण एक सब बोलते हैं कि ये एक बहुत बुरी जगह है, लेकिन बुरी क्यों है? क्योंकि आज तक कोई अच्छा आया ही नहीं है इसमें। अगर आपको पॉलिटिक्स को चेंज करना और उसको अच्छा बनाना है तो अच्छे लोगों को इसमें आना होगा. बरोबर. खूप छान ताई, आज तुमच्यासोबत सरांसोबत संवाद साधल्यावर खूप छान वाटलं आणि खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. जाता जाता एक तुमच्या जनतेला संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय सांगाल? मी संदेश देणार एक शायरी बोलून, कारण की माझे जे ग्रँडफादर होते ते पण एक शायर होते. लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. के खून मजलूम अब और नहीं बहेगा, गमों का दौर अब और नहीं रहेगा. गमों का दौर अब और नहीं रहेगा. अंधेरों का सीना चीरकर नूर जरूर आएगा. तुम हो अगर फिराउन तो मूसा भी जरूर आएगा. तुम हो अगर फिराउन तो मूसा भी जरूर आएगा. मूसा एक हमारे प्रॉफिट है, और जो फिराउन है ही वॉज टायरेंट रूलर था वो एक. तो आज के लिए ये मेरा एक मैसेज रहेगा. जो समझ सकते हैं वो जरूर समझ जाएंगे इस मैसेज को. थैंक यू सो मच पुणे लोग, हमें यहाँ बुलाने के लिए. थैंक यू.
आज आपल्या पुढे अशा महिला होत्या ज्या सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्तेमध्ये कंटिन्यू राहण्यासाठी, सत्तेमध्ये टिकण्यासाठी संघर्ष, शांतता सगळे सूत्र हातात घेऊन पुढे जाण्यास त्या तयार आहेत. त्यांचे पती समीर पंजाबी सर हे सुद्धा त्यांच्या कायम सोबत असणार आहेत. तर धन्यवाद मॅम, तुम्ही इथे पुणे लोकमध्ये आलेला आहात. थँक्यू. थँक्यू.